शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठीच तसंच आपल्या मुलाने भविष्यात काहीतरी चांगलं केलं पाहिजे, कुठेतरी मोठा झाला पाहिजे मुलगा, याच अनुषंगाने पालक आपल्या मुलांना आपल्यापासून लांब ठेवतात, म्हणजेच एखाद्या वसतिगृहात घालतात। पण वसतिगृहामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर पालकांनी काय करायचं? आणि आज आपल्या बरोबर असे पालक आहेत ज्यांच्या मुलावर हा अन्याय झालेला आहे। ते सनी मोहिते आज आपल्या बरोबर आहेत आणि आता मी उभी आहे वडगाव पोलीस स्टेशनच्या दारात। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। आपलं नाव? सनी गौतम मोहिते, राहणार उजगाव। आणि आपल्या मुलग्याचं नाव? सिद्धिविनायक सनी मोहिते। एकूण प्रकार काय घडलेला आहे, काय सांगाल याबद्दल? सोमवारी 6 तारखेला माझा मुलगा आणि त्याचा मुलगा म्हणजे वर्गातल्या मुलांची भांडणं झाली, किरकोळ भांडणं झाली। पण ते सरांनी सॉरी म्हणून मिटवलं। पण तिथे हेक्टर जे राहुल कोळी नावाची सर आहेत त्यांनी मुलाला ते हेक्टर जो मुलगा दुसरा होता त्यांच्या जवळच होता, तो मनात राग धरून मुलग्याला पहाटे 7 तारखेला पहाटे 5 वाजता त्याला बाहेर काढला आणि त्या मुलग्याला आता बुक्क्याने पायपरी मारहाण केली आणि मुलग्याच्या तोंडातून रक्त वगैरे आलं, तरी बी त्यांनी काय लक्ष दिलं नाही। परत मुलगा आम्हाला सांगू नये म्हणून त्याला म्हणले तुला मारून टाकीन, घरी काय हा प्रकार सांगितलं तुला मारून टाकीन, हे कुणाला बोलू नको। मुलगा आत्महत्या करायसाठी 3ऱ्या मजल्यावर गेला असं तिथल्या पोरांनी विचारलं कॉलेजच्या की बाबा काय झालं, तर असं झालंय आणि मी असंच करणार आहे, तर असं काय करू नको, वडिलांना फोन लाव। त्याचा फोन आल्यावर आम्ही तातडीने आमची घरची सगळी फॅमिली घेऊन आम्ही तिथे गेल्यावर तिथं स्वतः शामराव पाटील ते शिक्षण संस्थेचे जे संस्थापक आहेत नानासाहेब पाटील त्यांचे विचारपूस ते म्हणले काय नाही तुमचा मुलगा आगाऊपणा करतोय। मग आम्ही काय म्हणलं होय ना, मग आम्हाला बोलवायचं, पॅरेंट्स लोक कशासाठी आहे, तुम्ही आम्हाला बोलवायचं, आम्ही ते मुलग्याचं बघतो ना, तर नाही मारलं मग झालं। मग तिने ते पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही त्यांना म्हटलं ज्यांनी कोण मारलंय त्यांना आम्हाला समोर उभा करा, बोलू त्यांच्याशी, तर त्यांनी म्हणले नाही तो बाहेर गेलाय। तो माणूस तिथं वरती होता का मुलगा माझा म्हणला त्याला तुम्ही आल्यावर पप्पा वरती त्याला पळवले। तिथे गेल्यावर तिथनं तिने आमची दाद घेतली आणि आम्हाला ऍक्च्युली एवढं माहित नव्हतं की एवढं मारले मुलगा। तिथे आम्ही म्हणलं किरकू मारले, आम्ही त्याला म्हणलं मुलगा म्हटला पप्पा मला राहायचं नाही, घेऊन चला घरी, घेऊन चला। मग त्याला घेऊन आलो। शिक्षण म्हणले ते संस्थेची संस्था म्हणले काही नाही त्याला 4 दिवस ठेवा, 4 दिवसात त्याला घरी सोडतो, पेपर चालू आहेत। मी म्हणलं पेपर असू दे, मुलगा शिकवते नाही शिकवते मी घरी घेऊन जातो, माझा मुलगा मी घेऊन जातो। तिथनं घरी घेऊन आल्यावर 7:30 ते 8च्या दरम्यान मुलग्याला जेव्हा मिसेसने माझ्या कपडे काढल्यावर बघितल्यावर त्याच्या सीटवर एवढे वन होते, छातीवर होते, डोक्यात पाईप मारलेले ते होते, मानेवर होते। तसं केलं आम्ही डायरेक्ट तातडीने CPR ला गेलो। CPR मध्ये 7 तारखेला साधारण 9-9:30 वाजता मी ऍडमिट झालो। CPR मध्ये ऍडमिट झालो, सकाळी 8 वाजता डिस्चार्ज घेतला। पहिला वडगाव पोलीस स्टेशन आलो। तिथं आल्यावर आमची केस कोण घेत नव्हती, पण आणि ते पवार मॅडमना ते जाऊन दाखवलं, त्यांनी आमची लगेच ऍक्शन घेऊन केस नोंद करून घेतली। शिक्षण संस्थेचे संस्थापक आम्हाला भेटायला पण त्यांचे कोण मित्र वगैरे आले, आम्हाला आम्हीच दाखवायला हे करा ते करा आणि मिटवून घ्या। आम्ही काय मिटवून घेतलं, आम्ही रितसर कारवाई केली आहे। तरी पण त्या सराला राहुल कोळी नावाचे सर आहेत त्यांना अजूनही अटक झालेली नाही, त्यांना काही ऍक्शन घेतलेलं नाही। त्याच्यासाठी काल आम्ही आंदोलन पण केलेलं, PI साहेब आले आणि म्हणले ते केस काय होत नाही, किरकोळ केस आहे आणि आम्ही अटक करू शकत नाही, केस टाकल्याचं नवं तुम्ही जावा, ती जिथे कोर्टातून जामीन करून घेईल। मग आम्ही त्यांना म्हणलं पण खाकीचं काय तर धाक पाहिजे ना, खाकीचं धाक पाहिजे। लहान मुलाला मारलंय, मोठ्या मुलाचं असतं तर आम्ही इथे पण आलो पण असतो म्हणलं, मुलांचं काय असतं तर। पण तिने पण म्हणले नाही नाही जावा, किरकोळ केस आहे, तुम्ही कायदा बदललाय सगळा, कायद्यात असं कुठं नाही आहे की 324 केसला किंवा ह्या ऍक्टला अटक करून त्याला आम्ही हे करू शकतो। तसं तिने हे केल्यामुळे आम्ही इथनं बाहेर पडलो, आम्ही घरी गेलो आणि आमची सरकारनं दाद घ्यावी आणि योग्य ते कारवाई करावी। म्हणजे एकूणच तुम्हाला असं वाटतं की तुमचं जे प्रकरण झालंय ते दाबलं जात आहे? 100% दाबत होते। आणि हा प्रकार मुलग्याला पहिला पण 2 वेळा झाला, मुलगा तिथं 2 वेळा हॉस्टेल पण घरी आलता, तेव्हा पण काय म्हणत नाही पप्पा मला हॉस्टेल नको, पण आपण कसं शिकवतेवर मी त्याला बळजबरीने गाठले, असं त्याला 2 वेळा काय तर मारहाण झालेली होती, पण त्यांना ते तेव्हा तिथे दाब लागले, तेव्हा किरकोळ झाले असेल। पण अशा किती मुलांना मारहाण होते असेल आणि किती मुलांची तिथे हाल होत असेल। आता 400 मुलं तिथं आहेत, लहान मुलं आहेत, 5 वर्षापासून 18-20 वर्षाची मुलं आहेत, पण ती पालक मुंबई पुण्याचे आहेत, ती कुणाला काय करणार आहे? पालकांना वाटतं आपला मुलगा तिथं शिकत आहे पण मुलांचं काय हाल होतं। हा जो व्हिडिओ व्हायरल झाला हा दुसरा व्हिडिओ आहे, माझ्या मुलग्याची जेव्हा केस पडली त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामुळे विचार करायची गोष्ट आहे, लहान मुलाला एवढी मारहाण शाळेत होत असेल, तुम्ही जर दाबत असेल प्रकरण, यांची प्रकरण अशी 2-3 CPR ला नोंद होते। CPR वाले स्वतः म्हणले पहिल्या 6 महिन्यापासून प्रकरण आलेलं ते पण दाबलेलं आहे, त्याला काही ऍक्शन घेतली नाही आणि तुमच्या मुलग्याचं झालं तुम्ही रितसर कारवाई करून। म्हणजे जे 6 महिन्यापूर्वी जी घटना घडली होती ती पण त्याच शाळेतून घडली? ही 3री घटना आमच्या मुलग्याची। या ज्या घटना बाहेर पडल्या दिसायलाच आपल्याला, ज्या तिने दाबलेल्या घटना किंवा जे शाळेच्या भिंतीच्या जे घडलेलं आहे ते कुणाला माहित नाही, अशी कितीतरी घटना असेल, कितीतरी अमावश मुलांनी मारहाण झालेलं असणार आहे, त्याच्याबद्दल कोणी ऍक्शन घेतली नसेल आहे किंवा तिने दाबलेलं प्रकरण, किंवा त्यांचे आई वडील बाबा मुंबई पुण्याचे असल्यामुळे त्यांना येतात यायला जमलं नसेल, किंवा ते महिनाभरात एकदा भेटत असेल, आठवड्यात भेटत असेल, काय करणार आहे कोणाला? तुमचा मुलगा कितवीत शिकतोय? माझा मुलगा 10वी मध्ये शिकतोय, मुलगा 16 वर्षाचा आहे माझा। आता जी शिक्षण संस्था आहे ती खाजगी आहे की कशी आहे, काय आणि नाव काय त्या शिक्षण संस्था? शामराव पाटील शिक्षण संस्था तहसील आदिवासी निवासी शाळा,
तहसन या शिक्षणाचं नाव आहे, खाजगी शिक्षण संस्था आहे. आणि त्याला असं आम्हाला वाटते की वारणेमध्ये शिक्षण संस्था यांच्या हातीमध्ये असल्यामुळे राजकीय दबावाखाली आम्हाला दाबत आहेत. आणि मलाही नाव घेत नाही, पण भरपूर जणांचे फोन आले आहेत, मिटवून टाका, आपण उजगावचीच आहे. या आमदारांनी मला फोन केलेला आहे, ते तिथले मोठे नेते आहेत, तुम्हाला नंतरही त्रास होईल असं तसं मला सगळ्यांनी बोललेत. पण मी माझ्या मुलग्याला मारहाण झाल्यामुळे मी कुणाचंच ऐकत नाही आणि मला कुणाची गरज नाही, का माझं घर चालवायला कोण येत नाही, कोण आमदार नाही, खासदार. मला साहेब माझ्या मुलग्याला न्याय मिळू दे ही माझी विनंती आहे. तुम्ही आता इथं तरी वडगावमध्ये हे आंदोलन करण्यासाठी वगैरे पोलीस स्टेशन मध्ये आलेला आहे, पण तुम्ही तळसंदे म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या मुलग्याला मारहाण झाली त्या ठिकाणी जाऊन काय केलेलं आहे का? काय नाही, पंचनाम्यासाठी गेलेलो. मग तिथं पोलीस म्हणजे तिथे तुम्ही जाऊ नका, मी तुम्ही इथे केले तुमचे रिस्क चालू दे. म्हणजे तिकडे पोलिसांच्या ह्याने जाऊ दे असं पोलिसांचं म्हणणं आहे. तिथे गेलो आम्ही, पंचनामा केला, तिथनं आलो. पण त्या व्यक्तीला अजून अटक का नाही मला हेच कळणं. हा कायदा म्हणजे असा का निघालाय की बाबा लहान मुलांना मारून बी तुम्ही अटक करू शकत नाही आणि त्याला बाहेरच्या वेळेस सोडता येईल, त्याला आम्ही केस करू बाहेरच्या वेळेस जाऊ शकतो. हा कुठला कायदा? पोलिसांचा धाक पाहिजे. मोठ्या माणसाची भांडणं ती वेगळी, पण लहान मुलाला जे मारले काय तर कमीत कमी 38-40 वर्षाचा असेल किंवा 30-38 पण असेल, त्याला काय आम्ही बघितलेलं नाही. पण तो कोण सर आम्ही पण बघाय नाही आणि अटकही झालेलं नाही, कुठल्या पेपरात आलेलं नाही, काय नाही. शाळेचं नाव कुठं नाही आहे, का त्या सराचं नाव कुठं नाही. माझ्या मुलग्याला एवढा त्रास झालाय, माझ्या मुलग्याला जर त्यावेळेला काय झालं असतं तर कोण जबाबदार होतं? शिक्षण संस्था होती का, कुठला खासदार होती का, आमदार होती का, कुठला नेता होता? कोण आला असतं का? माझ्या मुलग्याला आता नशिबानं तर वाचला म्हणायचा, देवानाही त्याला बुद्धी दिली फोन करायची, तो आला, ईश्वराचं चांगलं झालं. तर आता आपण बघतो की सोशल मीडियावर 1-2 व्हिडिओ व्हायरल होत आहेत मुलांना मारहाणीचे. मग त्यावेळेला तुमचा मुलगा त्याच शाळेत होता का? हो, माझा मुलगा त्याच शाळेला होता आणि ते मारहाण करणारे पोरं पण त्याच शाळेतच होते. मुलग्याला म्हणजे तिथलीच होती ती, मुलगा त्या टायमाला तिथं होता. आणि ज्या वेळेला ही मारहाण वगैरे झाली म्हणजे तो कधीचा व्हिडिओ असं तुम्हाला वाटतंय, किंवा तो व्हिडिओ ज्यावेळेला आता तुमचं प्रकरण हे आता बाहेर पडलेलं आहे, तुम्ही म्हणता तो व्हिडिओ जुना आहे, मग त्या पालकांनी तुम्हाला आता काय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय? त्या पालकांनी म्हणजे आमचा काही विषय नाही, जेव्हा आमच्या न्यूजला वगैरे येईल ते पालक पण आम्हाला फोन करतील किंवा आम्हाला भेटायला आम्हाला पण विचारतील ते काय झालं. का आता विचार करण्याची गोष्ट आहे, व्हिडिओ मध्ये या मुलग्याला एवढं मारले म्हणजे बिना व्हिडिओचं माझ्या मुलगा किती मारहाण झाले असेल हे आता देवाला माहित आणि माझ्या मुलग्यालाच माहित आहे. त्या मालकांना जे आले त्यांचं प्रकरण दाबलेलं, ते आता संस्थेने काय केले ते त्यांना माहित. ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझ्या मुलग्याची केस झाल्यामुळे ते झपके तो देणं टाकले, ते चांगल्यासाठी टाकले त्या संस्थेबद्दल. आणि असं नाही की संस्थेबद्दल आमच्याकडे, पण संस्था चुकीची आहे, हे जे करते ते चुकीचे आहे. ऍक्शन घ्यायला पाहिजे. नुसतं पैशासाठी तुम्ही जर पोरासाठी ते जमा करत असेल आणि पैशासाठी तुम्ही नुसतं असं चालवत असेल तर योग्य नाही. म्हणजे एकूणच हा व्हिडिओ जर जुना असेल तर म्हणजे हे प्रकरण जे आहे तुमचं हे आता ताजं घडलेलं आहे, म्हणजे हे मुलांवर अशा अत्याचार तिथं होतच असतील असं वाटतंय? 100%. काल आम्ही सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे काल आम्ही गेलेलो तिथं पंचनामा साधारण 1:30च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर 50 पोरं थांबलेली. आम्ही जसं इथं डिव्हिजन आलो तिथं आमची 2 मित्र पण मी तिथे थांबवलेली, काय होते बघा. ते मित्र बघितले आणि तिथे काल झालेलं आहे, काल ताजं प्रकरण एक झालेलं आहे मोठं. बाहेरची 50 पोरं तिथे काल मारहाण झालेल्या पोरांनी सगळ्या, तो अजून कोणाला माहित नाही. काल आम्हाला ते प्रकरण माहित होतं, मी मॅडमला पण सांगितलं असं असं येताना तिथं 50 पोरं आल्या आणि पण शाळेत काय ते कांड झालेलं आहे. कालचा तर कांड तर लांब दबवलं आहे. आमच्या मुलग्याचं नवीन आम्ही काढला, आम्ही आलो म्हणून आम्ही टिकलो, आम्ही इथं पण आलोय. आणि हे जे झालेला आहे काय 2-3 महिन्या पाठीमागचा आहे. मुलगा तेव्हा शाळेला होता. 22 जून 2025 मुलग्याला मी तिथं हॉस्टेलला टाकलेलं. साधारणतः 3 महिन्या पाठीमाग सिद्धिविनायक मोहितेबद्दल हे जे प्रकरण सातारखेला झालेलं आहे त्याच्या वडिलांशी आता आपण बोललेलो आहोत सनी मोहितेंबरोबर. तर हे प्रकरण तर ताजंच आहे, पण यामागे जे आता सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होत आहे ती प्रकरण किती दिवसापूर्वीच आहे हे आपल्याला माहित नाहीये. पण सिद्धिविनायकवर जो अन्याय झालेला आहे त्या प्रकरणामुळे ते सगळे जुने व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि शिक्षण संस्था काय करते हे आपल्याला अजूनही कळत नाहीये, कारण त्या आरोपीवर अजूनही गुन्हा दाखल नाही किंवा त्या आरोपीला अजूनही अटक झालेली नाहीये. तर इथं सनी मोहितेंनी 3 दिवस झालं आंदोलन केलेलं आहे पेठ वडगावमध्ये. तसंच त्या शिक्षण संस्थेमध्ये जाऊन पाहणी सुद्धा केलेली आहे, आपल्या मुलग्याला कशा प्रकारे मारहाण झालेली आहे, कशा पद्धतीनं. तसंच अनेक मुलांवर तिथं अत्याचार होत आहेत. मग शिक्षण संस्था का गप्प बसली आहे हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना.
ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.